येथे औपचारिकपणे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचा आता औपचारिकपणे महाविकास आघाडीत प्रवेश झाल्याचं कळतं। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या बऱ्याच काळापासून अनौपचारिकपणे चर्चा सुरू होत्या, पण औपचारिक निर्णय काही होत नव्हता। आजही महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। इथे वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष पुणकर यांना जवळपास तासाभरापेक्षा जास्त काळ बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं, पण आता पत्र औपचारिकपणे मिळालंय। स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात मागणी केली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की जर का आम्हाला प्रवेश द्यायचा असेल वंचित आघाडीत तर तशा प्रकारे औपचारिक पत्र दिलं पाहिजे। तर विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, अखेर तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सहीचं पत्र मिळालं तर? बहुजन आघाडीची हीच मागणी होती की तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवताय खरं, मात्र आमचा महाविकास आघाडीमध्ये समावेश आहे की नाही हा त्यांचा प्रश्न होता। आणि आज सुद्धा त्या वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आल्यानंतर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली। त्यांनी त्यावेळेलाही सांगितलं होतं की आम्हाला पत्र दिलं गेलं नाहीये। अवघ्या काही मिनिटांमध्ये वंचित बहुजन आघाडीला पत्र देण्यात आलेलं आहे। नाना पटोलेंनी ते पत्र ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा समावेश हा महाविकास आघाडीत आता केलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे वंचित बहुजन आघाडीचा पहिला मुद्दा हा होता की आम्हाला पहिला महाविकास आघाडीमध्ये समावेश करून घ्या, त्यानंतर जागा वाटपाच्या बाबतीत आपण चर्चा करू। त्यामुळे आता याला वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीनं रिस्पॉन्स करते किंवा जागा वाटपाच्या बाबतीत कशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी भूमिका घेते हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे मिलिंद सर। हे पत्र किती वेळापूर्वी प्रसिद्धीला देण्यात आलं आणि की हे पत्र मिळाल्यानंतर वंचितची काही प्रतिक्रिया मिळू शकले का? अद्याप वंचित बहुजन आघाडीकडनं या पत्राबाबत कुठची दिलेली नाहीये। मात्र ज्यावेळेला डॉक्टर पुणकर हे 2 तासापूर्वी ट्रायडंट हॉटेलमधून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं अपमानास्पद वागणूक मिळाली, कुठच्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये, आम्ही 25 मुद्दे त्यांना देण्यात आले होते। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हाही मुद्दा उपस्थित केला होता की आमचा महाविकास आघाडीत समावेश आहे की नाही हे पहिला स्पष्ट करा, आम्हाला तशा पद्धतीचं पत्र द्या, अशी त्यांनी भूमिका घेतली होती। आणि त्यानंतर ते नाराज होऊन या बैठकीतून बाहेर पडले होते। अवघ्या 2 तासात हे पत्र आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं, प्रमुख नेत्यांकडनं ते वंचित बहुजन आघाडीला दिलेलं आहे। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीची तिथून पुढची काय भूमिका असणार आहे किंवा जागा वाटपाच्या बाबतीत काय भूमिका असणार आहे हे आता महत्त्वाचं असणार आहे मिलिंद सर। विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातला आणि देशातला, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राकरता राज्यात समावेश झाला आहे आणि तसं औपचारिक पत्र 3 प्रमुख नेत्यांच्या सहीचं महाविकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सही आहे आणि शिवसेना उभाठा गटाच्या वतीनं संजय राऊत यांची या पत्रावर सही आहे।